भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील एका तरुणाने एमर्जन्सी हेल्प मोबाईल ॲप तयार केला आहे। अपघात होताच आपला मोबाईल लॉक असतो, मग आपल्या संदर्भात लोकांना माहिती मिळत नाही। त्यासाठी एक QR कोड आपल्या दुचाकीला लागला असला तर या ॲपमध्ये ज्या व्यक्तीचा नंबर घातला असेल अशा व्यक्तीला अलर्ट मिळेल। त्यामुळे घरच्या लोकांना तत्काळ माहिती मिळताच आपण गुगल मॅपच्या सहाय्याने अपघात स्थळीचा लोकेशन मिळवू शकतो। अशा वेळी अनोळखी व्यक्ती सुद्धा या QR कोडच्या माध्यमातून अपघात झालेल्या व्यक्तीची ओळख पटवू शकते आणि हे ॲप देशातील पहिलं ॲप असून नागरिकांना याची मदत होणार आहे। संकल्पना असं की बरेचदा आपण जात असतो, मी एकदा जात होतो आणि माझा स्वतःच ऍक्सिडेंट झाल्यानंतर कळलं की लोक आपल्याला मदत करायला खूप मागे पुढे बघतात आणि बरं देवाच्या कृपेने त्यावेळेस मी बसवलो। त्यात मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मग मला असं वाटलं की आपण काहीतरी असं करावं की जरी कोणी नसलं तर आपण त्या घटनेची माहिती आपल्या परिवाराला मिळाली आहे आणि मग त्याच्यामध्ये जर काही कोणी इच्छुक असेल तर त्याला मी जर बोलू नाही शकलं तर माझ्या परिवाराबद्दल, माझ्या आई वडिला, माझ्या बायकोबद्दल त्यांचे जे ॲटलिस्ट प्राथमिक जे कॉन्टॅक्ट आहेत ते कसे मिळणार। तर या संदर्भामध्ये आम्ही याच्यावरती रिसर्च केलं, बरेच टेक्नॉलॉजी बघितले, फॉरेनमध्ये कसं टेक्नॉलॉजी वापरल्या जातात ते बघितले। मग त्यातला एक तोडगा आम्ही काढून जे सोपी पद्धतीनं आपल्या नागरिकांना कसं, इव्हन गावातला सुद्धा नागरिक असं त्याला कसं मदत करता येईल यातलं तोडकं काढून एक सॉफ्टवेअर आम्ही बनवला। मागच्या 3 वर्षापासून आम्ही वर्क करत आहे। आज मला संधी मिळाली माझ्या गावामध्ये आणि भंडारा जिल्ह्यातून आम्ही आमच्या गावामधून वरठी या गावामधून आम्ही याला सुरुवात करत आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भंडाऱ्यामध्ये आम्ही हे एमर्जन्सी हेल्प कार्ड देऊ। अभय नारनवर नावाचा व्यक्ती आहे वरठीचा, त्यानं अतिशय छान एक एमर्जन्सी हेल्प मोबाईल ॲप म्हणून चालू केलेला आहे। याचा असा आहे की आजकाल आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। अपघात झाल्यानंतर गोल्डन आवरमध्ये त्या व्यक्तीला जर मेडिकल मदत मिळाली तर त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो। तर अनेक वेळा असं होतं की अपघात झाल्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट करावा प्रश्न पडतो। मात्र अभयने फार चांगला ॲप केलेला आहे की ज्याच्यामध्ये 2 पद्धतीने आहे की तुम्ही ते ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामधील महत्त्वाच्या 3 व्यक्तींचे तुम्ही नंबर टाकू शकता। एक तर हे ॲप अपघात झाल्या स्वतः 30 सेकंदात ते 1 मिनिटापर्यंत स्वतः एक अलार्म देतं एमर्जन्सी ज्या कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना। ते जर नाही गेलं तर ज्या येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यामध्ये स्कॅनर दिलेले आहेत ते स्कॅनला जर तुम्ही स्कॅन केले तर त्या अनोळख्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तींचे नंबर येतात, त्यांना फोन केला की त्याला तत्काळ मदत मिळू शकते। हे फार उपयोगी ॲप आहे, सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्या ॲपचा वापर करावा।